ANS न्यूज. ज्येष्ठ शिवसैनिक गटप्रमुख आणि मी बाळासाहेब उद्धव साहेबांवर निष्ठा मानणारा शिवसैनिक आहे आणि विजूभाऊ बरोबर आम्ही 22 वर्षापासून काम करत आहोत. आणि विजूभाऊ असा एक व्यक्ती आहे तर त्याने काही नसताना ॲम्ब्युलन्स आणून दिली गोरगरिबांना. करोना काळात त्यांनी जे कार्य केलं आणि स्वतःला करोना झाला आणि तो मृत्यूच्या साहेत गेला आणि त्या माणसाला तुम्ही तिकीट नाकारून दिली. उद्धव साहेबांनी नाही, इथं हा कपटीपणा केला या लोकांनी, त्याच्यामुळे त्यांची सीट गेली. म्हणून आता त्यांना आम्ही निशाणी दिलेली आहे शिट्टी आणि अपक्षमधून निवडून आणून मातोश्रीवरच जाणार आम्ही. आणि उद्धव साहेब बाळासाहेबांना आम्ही एक गिफ्ट देणार. विजूभाऊ हा कार्यकर्ता कसा आहे, लोकांमध्ये राहणारा आहे आणि लोकांच्या दुःखसुखात भागात तो समजून घेणार आहे. जनतेला आम्ही एकच आव्हान करणार, जनता सर्व विजूभाऊच्या मागे उभी आहे. ज्येष्ठ शिवसैनिकपासून तर सर्व तरुण शिवसैनिकापर्यंत सर्वांचं त्यांच्यावर लक्ष आहे, कारण तो माणूस नेहमी 24 तास कार्यतत्पर करणारा आहे. आणि आमच्या सेनेसाठी खरा झडणारा नेताला शाखा प्रमुखला तिकीट नाही मिळालं हे दुःख आम्हाला जास्त होतं आहे. कारण या दुःखात सहभागी होण्यासाठी सर्व ज्येष्ठ शिवसैनिक तरुण शिवसैनिक हे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते निवडूनच येणार आहेत. करोना काळामध्ये करोना काळामध्ये विजूभाऊंनी जे कार्य केलं त्या स्वतः मृत्यूच्या छायेत गेलेत. त्यांना ॲडमिट करावं लागलं तरीसुद्धा ते तिथून आल्यावर त्यांनी परत करोनाचं काम केलं आणि घराघरामध्ये सॅनिटर मारले, प्रत्येक दरवाजा घराला हे केलं. ते सर्व कार्य त्यांनी केलं. आज लोकांमध्ये मिसळणारा युवक नेता म्हणून आपले विजूभाऊ नगावकर यांच्या मिसिसला तिकीट दिलेलं आहे. तर त्याच्या पाठीशी सर्व खंबीरपणे आम्ही 147 वार्डचे शिवसैनिक आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि विजयी करून मातोश्रीवर आम्ही त्या विजय अर्पण करू. आम्ही उद्धव साहेबाचे सेनेचेच कट्टर आहोत. आम्ही कोणाच्या पाठीत गेला नाही, तो कोणाच्या ह्याच्यात लालसेने गेला नाही. तिकीट मिळाल्यावर त्याच्या मागे किती जण आले, BJP ते तुला हे देतो ते देतो, तरी त्याच्यात ते गेले नाहीत. त्यांनी एकच निष्ठा उद्धव साहेब मातोश्रीवरच ठेवली आणि आम्ही म्हणून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांना विजयी करूनच आणणारे. आनंदा पाटील ज्येष्ठ शिवसैनिक गटप्रमुखाचा शब्द आहे, तो शब्द कधी फेल होऊ देणार नाही. आणि शिट्टी ही निशाणी 7व्या नंबरला आहे, ती तिला विजयी करूनच शिट्टी वाजून दाखवणार. त्याच्याशी कपट कलुषण केलं या लोकांनी, म्हणून त्यांना दाखवून देणार आमची शिवसैनिक काय आहोत. त्यांनी मान सन्मान ज्येष्ठ शिवसैनिकाच्या शाखेमध्ये गेल्यावर ठेवला त्यांनी. हे लोक तसं ठेवत नाही. हे लोक त्यांना हे करतात. त्यांनी कधी मान सन्मान दिला नाही आम्हाला, तरी बी आम्ही उद्धव साहेबाचे बाळासाहेबाचे शिवसैनिक आहेत म्हणून आम्ही शाखा सोडली नाही. आणि आमचे शरदभाऊ आचार्य ज्यावेळेस शिवसेनेचे नगरसेवक होते त्यावेळेसपासून त्यांनी जे कार्य केलं, शिवसैनिक घडवला इथं, त्यांनी अशीच ताकद दिली शिवसैनिकांना. तर शिवसैनिक हा मरेपर्यंत शरदभाऊचा शिवसैनिक, उद्धव साहेबाचा बाळासाहेबाचा शिवसैनिक हा कधीच कोणाच्या याच्या येणार नाही आणि आम्ही विजयी होऊन मातोश्रीवरच जाणार. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.